आज तुम भाग नहीं सकते। आज तुम्हारी वजह से हमें हीरा के सामने हारना पड़ा। हेच तिथे करून दाखवलं असतं तर हीरा आपल्या पायाशी असती हुजूर। पण आपण माघार घेतली। दिनी वाले, वहां हम व्यापारी थे। अगर शर्त पूरी करने के लिए अंगूठी निकालते तो शक के दायरे में आ सकते थे। हमारी मजबूरी का फायदा उठाया गया। उत्तम हुजूर, आपण जे केलं ते अगदी उत्तम। नाहीतर कोतवाल आणि नाना साहेबांपर्यंत ही खबर गेली असती आणि त्यांना आपल्यावरती संशय नक्की आला असता। हो, दोघेही फार चतुर आहेत। हीरा गेली तरी हरकत नाही, पण आपण जी कामगिरी करायला इथे आला आहात ती फत्ते झाली पाहिजे म्हणजे झालं। हिराचं काय हो एवढं? म्हणजे हुजूर, आज गेली तरी ती उद्या परत आपल्याचकडे आज की नहीं? ए बिनी वाले जी, क्या क्या कमी है हमें? हम क्या बदसूरत है हम? सच सच बताना, सच सच बताना। बदसूरत है? ताकत नहीं है हमारे पास, ताकतवर नहीं है, दौलत नहीं है, शोहरत नहीं है, हवेली नहीं है। क्यों भाग रही है हीरा? क्यों भाग रही है हीरा? हीरा! आज मौन व्रत आहे वाटतं तुमचं। अहो नाही, रस्ता जरा बरोबर नाही, तुम्हाला दचका लागू नये म्हणून तिकडे ध्यान आहे। मला वाटलं माझ्यावरचा राग अजून गेला नाही तुमच्या मनातून। नाही, राग कावाच गेला की करून मी तुमची माफी बी मागितली। पण एखाद्या माणसाने एवढं कशाला चिडायचं? मला वाटलं मी त्या बांगड्या दिल्या ते तुम्हाला माहिती आहे, तरी बी तुम्ही त्या तोडू दिल्या म्हणून जरा, खर तर मला राग आला बी नसता, पण त्या बांगड्या माझ्या मायनं तिच्या सुनेसाठी ठेवल्या। पण आता मला त्या बांगड्या नाही घेता यायच्या। का नाही? म्हणजे मी आपलं असंच विचारतो। आता मी फार विचारपूर्वक पण लावला, त्याचं काय? आता ज्यानं वारुळातून अंगठी काढली त्याच्याशीच लग्न करावं लागणार मला। कंगनही तोच घालेल मला कधीतरी। म्हणजे वारुळातून अंगठी तुम्ही काढली होती? वारुळातून दागिने काढायची हौसच भारी आहे वाटतं तुम्हाला। वारुळात हात घालताना घाबरला नाहीत कधी, मग आता का घाबरताय? बाजी कधीच कशाला घाबरत नाही। मग ते आपलं, ते काय? मला लाज वाटते। तुमच्याशी काय बोलायचं
तेच कळत. लाजणारा शिलेदार पदरी पडलाय म्हणायचं. झालं. काय रे बाबानो, काय झालं? ये चला की. मला असं वाटतंय बैलांना तहान लागलीये वाटतं. तळ्याकाठी आल्यावरतीच थांबलेत. अहो, असं कसं रात्रीला ताण लागेल त्याला? नाही. तुम्हाला काय माहिती, त्यांना सांगता थोडी येते त्या जनावरांना असं तहानलेलं ठेवू नये. बर, तुम्ही म्हणताय तसं. तुम्ही बसा गाडीत, मी त्यांना पाणी पाजणार. नाही नाही, मी कशाला इथे थांबू, मी पण येते. अहो, रातच्याला तळ्याजवळ वाघरू येतं. तुम्ही बसा गाडीत, मी आलोच. हे वाघरू असताना मी कशाला दुसऱ्या वाघराला घाबरू? काय म्हणला? नाही म्हणजे मला जरा भीती वाटते. मी पण येते ना. बर, म्हणजे बाई माणसाला भ्या वाटतंय तर? अजिबात नाही. हिरा घाबरत नाही कोणाला. मग बसा गाडीत, मी आलो. नाही नाही, म्हणजे तसं कधी कधी भीती वाटते मला. मी पण येते ना. बर, या. ये. रास रंगी रंगून रजनी चिंब चिंब तन मनवनी. किती सुंदर दिसतोय ना पुनवेचा चंद्र. होय, सुंदरच म्हणाय पाहिजे. सांगायची गरजच नाही. मला असा पूर्ण चंद्र बघायला फार आवडतं. मला बी. पण तुम्ही तर चंद्र बघत नाही आहात. काय बघत होता? नाही, ते आपलं चंद्र, पुण्याचा चंद्र नेहमीच छान दिसतो. खोटं सांगू नका. खरं खरं काय ते सांगा. म्हणजे मी ते माझा चांदवा बघत होतो. काय की बाई, तुमचं आपलं काहीतरीच. शिलेदार, हे जरा जादाच होतंय. हा, काय झालं? अहो सोडा की. काय? ऐक. मला लागलं की माझी माय बी असंच करते. नक्की का?
चिचुक्या, हिरा कुठे आहे? अजून आली नाही. आम्हाला वाटलं आमच्या आधी अटकत येणार. ठबू, हिरा कुठे आहे? ती बैलगाडीतून निघाली, आली नाही का अजून? आम्ही तुला मेणे घेऊन कशाला पाठवलं होतं छबू? मी म्हणलं म्हणजे मी मेने घेऊन पोचोच तर ती बैलगाडीतून निघाली होती. आमची कुठलीच गोष्ट ऐकायची नाही असं ठरवलंय वाटतं हिरानं. नाही तसं काय नाही बडीबी. फिर कहाँ है हीरा? क्यों नहीं आई तुम्हारे साथ? ते बैलगाडी गाडीवान कोण आहे? किसके साथ है वो छबू? शिलेदार. शिलेदार. काय बी म्हणा, पण तुम्ही शर्त लय भारी टाकली. कसं सुचलं? मला माहिती होतं तुम्ही जे काम करू शकाल ते फरीसेटना कधीच जमणार नाही. पण फरीसेटला कमी समजू नका. नाही, मी माझ्या माणसाचं कौतुक करते. अहो, बैलांचं आता 4 दिवसाचं पाणी पिऊन झालं. लक्ष कुठे आहे तुमचं? हा? झालं काय? चला. चला. एवढा मशाली बडीबीने तुम्हाला हुडकायला माणसं पाठवली नाही ना? नाही, आमच्याकडे एवढी माणसं नाही आहेत. वाटमारा करणारी टोळी दिसते. तुम्ही इथंच थांबा, अजिबात घाबरू नका. कोण आहेस तू? बोल, कोण आहेस तू?
हे बघा, त्या माणसासकड माझ्या हाती आलं. म्या केलं चिचोक्यासाठी इतक्या दिसाच्या कमाईतून. याच्यावर तर चंदन कोरलंय. आज्याचं कडं हे त्या वाटमाऱ्यांकडे कसं आलं? चिचोक्या, आजच्या खोलीत का असा आणि डोळ्यात पाणी का तुझ्या? चिचोक्या, अरे काय झालंय? मला आजीची लई आठवण येते. मला करमणच झालंय. हे बघा, त्या माणसासकड माझ्या हाती आलं. कुठे गेला असेल तो आणि परत कधी येणार आहे? तू अजिबात काळजी करू नकोस. शिलेदार शोधून काढतील आज्याला. ते नुसतंच म्हणतात, शोधून काढत तर नाही. काढतील. आम्ही दोघंही शोधून काढू. पण तू आता रडू नकोस. खरं ना? हो. माझ्या आजीला हुडकून काढत का? तो नसलं की करमतच नाही मला. हो, आता उशीर झालाय ना, जायचं आपण. बडबी लई चिडली तुझ्यावर. चल. बड़ी भी